महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे धोंडे किंवा धोंडे विशेष थाळी. त्यासाठी आपण धोंडे बनवले. कुरडे, पापडे, भजे, कटाची आमटी आहे, भात आहे आणि आमरस आहेत. तुम्हाला झणझणीत, चमचमीत, सोप्या पद्धतीच्या आणि घरगुती साहित्याच्या रेसिपी हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्रीयन फूड 328ला. महाराष्ट्रीयन फूड 328 म्हणजे घरगुती साहित्य, चविष्ट रेसिपी. वळूया रेसिपीकडे. पुरणाचे धोंडे बनवण्यासाठी आपण पुरण बनवतोय. त्यासाठी 1 वाटी डाळ आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. इथे डाळ स्वच्छ धुवून कुकरला याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढायचे. कुकरला आपल्या हरभरा डाळीच्या 4 शिट्ट्या काढून झाल्या. आता आपण डाळ आणि गूळ पाणी निथळून घेतलं. त्याच्यानंतर आपण डाळ आणि गूळ एकत्र शिजवणार आहोत 7 ते 8 मिनटं. 7 ते 8 मिनटं जी डाळ आणि गूळ एकत्र शिजवला ती आता पुरण यंत्र किंवा अशी चाळणी प्रत्येकाकडे असते. खालचं भांडं सुकं असावं. साधारण गरम असतानाच अशा पद्धतीने काढायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं धुण्यासाठी पुरण तयार आहे. मीठ घेतो इथं. एक वाटी गव्हाचं पीठ. तुम्ही कोणती वाटी घेऊ शकता. 1 वाटी मैदा, कडक करून घेतलेलं तेल, धोंडे बनवण्यासाठी आपण एक म्हणून घेतोय. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून मळायचे. इथं तुपाचा हात लावून थोडासा पीठ मळून घेतलंय. घट्टसर पीठ आहे. आता आपण 10 मिनटं मुरायला ठेवून देऊया. आपण इथे धोंडे बनवून घेतो. छोटी चपाती बनवली आहे ना अशा पद्धतीने बनवायचे. वरचे तोंड मोडून घ्यायचे. बाकीचे बनवून घेतो. धोंडे अशा पद्धतीने तयार झाले आपले. धोंडे तयार झाले. आता आपण तळतो. अशा पद्धतीने स्लो गॅसवर तळायचे. याला प्रत्येक बॅचला 5 ते 7 मिनटं लागतात. स्लो गॅसवर पूर्ण लालसर होईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत तळायची. आमरस बनवण्यासाठी आपण इथं आंब्याचा गर काढून घेतलाय.
आणि हे मिक्सरला फिरून घेऊया. पद्धतीने मिक्सरमधून आंब्याचा रस काढून घेतला. आंबे गोड कमी असेल तर साखर टाकू शकता. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली पुरणाची धोंडी तयार आहे. त्यात आपण फोडून बघूया कसे झाले. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.